हॅलो स्टुडंट्स, तर कसे आहात तुम्ही सगळे? मी धनश्री आज विद्यालयातर्फे तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आजचा आपला विषय आहे कॉम्प्युटर आणि आपण पाहत आहोत मायक्रोसॉफ्ट एक्सेल बद्दल. ओके, तर आज आपण या सेशन मध्ये काय पाहणार आहोत? एंटरिंग डेटा आणि डेटा टाइप्स. तर डेटा म्हणजे काय? बरोबर, डेटा म्हणजे जे आपण कॉम्प्युटरमध्ये टायपिंग करतो किंवा काही कॅल्क्युलेशन साठी देतो त्याला आपण म्हणतो डेटा. आणि डेटा टाइप म्हणजे काय? म्हणजे आपण जी माहिती देतो त्याचे प्रकार. जसं समजा तुम्ही तुमचा मोबाईल नंबर कॉम्प्युटरला देताय. ओके, तर मोबाईल नंबरचा डेटा टाइप काय असेल? नंबर. जसे आपण आपले नाव जर टाइप केलं तर त्याचा डेटा टाइप असेल कॅरेक्टर किंवा टेक्स्ट. ओके, तर अशा प्रकारे डेटा टाइप्स असतात. तर आपण पाहणार आहोत की इथे आपण एक्सेल मध्ये कसे डेटा एंट्री करतो, तसेच त्याला फॉर्मॅटिंग कसं करतो. ओके, ऑलरेडी आपण एक्सेल मध्ये बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. जसं फीचर्स, त्याची वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. आपण एक्सेल मध्ये काय काय करू शकतो, सेल कशाला म्हणतात, सेल ऍड्रेस कशाला म्हणतात. ओके, तर आजच्या भागात आपण पाहणार आहोत आपण ऍक्च्युअल एक्सेलच्या शीट मध्ये काम कसं करतो. ओके, चला तर सुरू करूया. ओपन करू एक्सेल. तर आपल्याला काय ओपन करायचं आहे? बरोबर, ब्लँक वर्कबुक. ओके, तर इथे मी आता डेटा टाइप करते. सिरियल नंबर, नेम, डेसिग्नेशन, प्लेस, मोबाईल. ओके, अच्छा, तर इथे तुम्ही पाहू शकता ही जी कॉलम विड्थ आहे ती सगळ्याची सेमच आहे, राईट? मग आता हे जे आपण डेसिग्नेशन लिहिलं तर हे आपल्याला इथे कसं दिसतंय? अर्धच दिसतंय, राईट? हे पूर्ण त्या कॉलम मध्ये आलं नाही. तर आपण काय करू शकतो? हा कॉलम असा वाढवू शकतो. ओके, आणि समजा आता या डेसिग्नेशनचं स्पेलिंग आपलं चुकीचं आहे, त्यावेळी आपण काय करू? इथे फॉर्म्युला बार मध्ये म्हणजे 2-3 प्रकार असतात, 3 टाइप मध्ये आपण इथे एंट्री म्हणजे एडिट करू शकतो सेलला. जसं या सेल मध्ये डेसिग्नेशन लिहिलंय आणि सपोज माझं हे स्पेलिंग झालं आणि स्पेलिंग चुकलं, तर आपण काय करू शकतो? याला सिलेक्ट करा, देन एकतर आपण इथे आपण टाइप करून ठीक करू शकतो, ऑटोमॅटिक ठीक होईल, किंवा या सेल वरती आपण डबल क्लिक करू शकतो आणि इथे करू शकतो, किंवा आणि एक शॉर्टकट की आहे ती म्हणजे फंक्शन की F2. ओके, तर आपण F2 प्रेस करू शकतो. त्यावेळी तुम्हाला दिसेल इथे की याचा कर्सर जो आहे इथे आलेला आहे आणि आपण कर्सर इथे घेऊन जाऊन टाइप करू. आता समजा तुम्ही डायरेक्ट हा सेल सिलेक्ट केला आणि टाइप करायला गेलात तर काय होईल? तो जो सेल आहे त्याचे जे कंटेंट्स आहेत ते रिप्लेस होतील. ओके, त्यासाठी परत आपण अंडू करू. तर अशा प्रकारे आपण सेल्सना एडिट करू शकतो. आता दुसरं आहे, आपण हे जे ऑटो फिल फीचर करू शकतो, हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. याला असं ड्रॅग करू, ऑटोमॅटिक नंबर्स येतील. देन इथे आपण नेम लिहू. आता समजा मी माझं नाव लिहिते धनश्री
देन आणि नाव लिहू आपण. ओके, तर अशा प्रकारे आपण नावं लिहिली. पण आता सेम काय झालं, आपल्याला हा कॉलम वाढवावा लागेल. तर कॉलम वाढवण्यासाठी सुद्धा दोन प्रकार आहेत. असे तुम्ही कॉलम ड्रॅग करू शकता किंवा याला इथे डबल क्लिक करू शकता. ओके, तर ह्यात जे सगळ्यात जास्त मोठा आहे तिथे ऑटोमॅटिक कॉलम हा जाईल. नंतर डेसिग्नेशन, तर इथे आपण लिहू शकतो समजा डेप्युटी मॅनेजर, देन अकाउंटंट, ओके समजा तर आता तुम्ही इथे सुद्धा पाहू शकता, याला आपण ऑटोफिल फीचर्स म्हणतात. जसे मी ऑलरेडी एम्प्लॉई लिहिलेलं आहे आणि इथे EMP टाईप करताच काय झालं, एम्प्लॉई इथे आणि वाढलं, म्हणजे ऑलरेडी ते आलं. तर आपल्याला जस्ट एंटर केलं की आपण तो डेटा भरू शकतो. हे एक्सेलचं खूप एक चांगलं फीचर आहे, जेणे आपलं टायपिंग जे करायचं असतं ते खूप वाचतं आणि वेळही खूप वाचतो. देन श्रद्धा, ओके, प्लेस लिहू इथे. मोबाईल नंबर, इथे रॅन्डमली मी मोबाईल नंबर देत आहे. ओके, ऑलराईट. आता इथे आपण आणि एक समजा आपलं हे टेबल ऑलरेडी तयार झालेलं आहे. आता इथे आपल्याला समजा डेट ऑफ जॉईनिंगचा कॉलम वाढवायचा असेल, तर आपल्याला पाहिजे असेल की ह्यांनी जॉईन कधी केलं कंपनीला ते पाहायचंय. त्यावेळी आपण काय करू शकतो, समजा प्लेस आणि मोबाईल या दोन्हीमध्ये आपल्याला एक कॉलम पाहिजे. तर इथे मोबाईल वरती क्लिक करा, राईट क्लिक, इन्सर्ट. तर इथे आपल्याला 4 ऑप्शन्स मिळतात, एंटायर कॉलम, एंटायर रो, शिफ्ट सेल्स राईट, शिफ्ट सेल्स डाऊन. तर आपल्याला पाहिजे कॉलम, तर कॉलम केला. ओके, हा कॉलम झाला. पाहूया इथे,
ओके, ठीक आहे. तर हे आपलं बेसिक एक टेबल झालं. आता समजा इथे आपल्याला तीन हा जो नंबर आहे, इथे समजा आपण जर चूक केली, ओके, आणि आपल्याला इथे एक ऑलरेडी 3 नंबर मिसिंग आहे, तर आपण काय करू शकतो, इथे जस्ट एक सेल इन्सर्ट करू शकतो. इन्सर्ट, तर इथे ऑप्शन्स पाहायला मिळतात, शिफ्ट सेल्स राईट, शिफ्ट सेल्स डाऊन. म्हणजे काय, हा जो सेल आहे 4 नंबरचा, याला आपण डाऊन करून या जागी आपल्याला सेलला इन्सर्ट करायचंय. तर हा ऑप्शन शिफ्ट सेल्स डाऊन. तर तुम्ही पाहू शकता बाकीचे हे सगळे डिटेल्स इथे आपले शिफ्ट झालेले नाहीत, तर नुसता एक सेल आपला शिफ्ट झालेला आहे. ओके, तर अशा पद्धतीने समजा हा जर सेल आपल्याला डिलीट करायचा असेल, तर राईट क्लिक, डिलीट, इथे येईल शिफ्ट सेल्स अप, करून पाहू. ओके, तर अंडू, याच्यानंतर अंडूचा काय उपयोग असतो आपल्याला माहिती आहे, की कोणतीही ऍक्शन रिव्हर्स करण्यासाठी. तर आपण अंडू करत राहू, पाहू. आणि अंडूची शॉर्टकट की काय आहे, बरोबर कंट्रोल प्लस झेड. ओके, तुम्ही पाहू शकता कशा स्टेप्स बॅकवर्ड जात आहेत, राईट. नेक्स्ट आहे रो, इन्सर्ट रो. आता समजा याच्यावरती आपल्याला एक रो पाहिजे आहे, तर आपण इथे राईट क्लिक करू, जस्ट कोणताही सेल सिलेक्ट करून राईट क्लिक करू, इन्सर्ट एंटायर रो. तर तुम्ही पाहू शकता इथे रो इन्सर्ट झालेली आहे. आता इथे आपण नाव करू, नाव घेतलं एम्प्लॉई नाशिक, ओके. आता इथे काय झालं, इथे आपल्याला कोणत्या ऑप्शनचा उपयोग होईल, कारण की आपण रो तर ऍड केली, पण इथे समजा सिरियल नंबर आपल्याला हर्षालीचा 4 नंबर हवा आहे, तर काय करू शकतो, जस्ट याला डिलीट करू, ओके, आणि इथे आपण नंबर ऍड करू शकतो. तर अशा पद्धतीने सेल्सना पण आपण ऍड करू शकतो आणि डिलीट करू शकतो. ओके, तसेच याच्याबद्दल आणि हे टेबल कलरफुल कसं बनवायचं हे आपण पाहू नेक्स्ट सेशन मध्ये. ऑल राईट. तर आज आपण काय शिकलो, आज आपण पाहिलं की डेटा एंट्री कसं करायची, तसेच आपण पाहिलं की इन्सर्ट रो, इन्सर्ट कॉलम या ऑप्शनचा उपयोग, आणि शिवाय आपण सेल्स अप डाऊन कसे करायचे ते सुद्धा पाहिलं. ओके, चला तर नेक्स्ट सेशन मध्ये भेटूया आणि त्याच टेबलला आपण कलरफुल बनवूया. ओके, बाय बाय, थँक्यू, हॅव अ नाईस डे.